नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येतो. आय एम पी प्रश्न, व्हेरी आय एम पी प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, त्यामुळे एक मोटिवेशन मिळेल आणि नवीन दररोज चालू घडामोडी घेऊन येणार आहोत. आय एम पी प्रश्न आहे. प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 प्रथमच देशातील मुंबईसह इतर किती शहरांमध्ये सुरू होणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 4 शहरांमध्ये. कोणकोणते? दिल्ली, कोलकाता, चेन्नई, पुणे. पुढील प्रश्न बघा. चीनला मागे टाकून कोणत्या देश भारताचा चौथा मोठा निर्यात बाजार बनला? योग्य उत्तर असणार ब्रिटन. पुढील प्रश्न बघा. नुकताच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे चीन. पुढील प्रश्न बघा. 2024 साठी साहित्य अकादमीचा हिंदी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे गौरव पांडे. पुढील प्रश्न बघा. कोणत्या देशात ड्रॉक्झिम शॉक सिंड्रोम नावाचा आजार आढळून आलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे जपान. पुढील प्रश्न बघा. संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरवलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार सिद्धेश सकोरे. ते महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आहे. पुढील प्रश्न बघा. अलीकडेच कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विश्व विक्रम नोंदवला? त्याचे योग्य उत्तर असणार साहिल चौहान. तो इंडोनेशियाचा क्रिकेटपटू आहे. पुढील प्रश्न बघा. भारताचा आमरस जगातील 10 सर्वोत्कृष्ट मँगो डिशच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे पहिल्या. पुढील प्रश्न बघा. उत्तर प्रदेश मधील कोणत्या शहर देशात सर्वात उष्ण शहर ठरले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार प्रयागराज. किती सेल्सिअस? 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढील प्रश्न बघा. कोलकाता उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याच्या सरकारला तृतीयपंथींना सरकारी नोकऱ्यात 1% आरक्षण देण्याचे निर्देश दिलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्रात पहिला शाश्वत विकास परिषद कुठे होणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कोल्हापूर. ए फ्लाय ऑन आरबीआय वॉल हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार अल्पना किलावाला.